रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी जाहिरात आलेले. नेमकं या एएलपीचं काम काय राहतं? खूप खतरनाक काम राहतं का? रात्रंदिवस काम करावं लागतं का? का फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागतं? तर या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. नमस्कार, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. वर्क प्रोफाईल, कामाचं तास, नाईट शिफ्ट असते का, शनिवार रविवार सुट्टी मिळते का, सर्व काही सांगणार आहे. सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, एएलपी हा ऑफिस जॉबच नाही डायरेक्ट. 100% ऑफिस जॉब नाही, हे 100% फील्ड वर्क आहे. डायरेक्ट ऑफिसचा संबंधच नाही इथं. तुम्हाला ऑफिसला ते बसवतच नाही. ते कुठे बसवतात डायरेक्टली पूर्णपणे तुम्हाला रेल्वे हाच तुमच्यासाठी ड्युटी असते. म्हणून याला रनिंग ड्युटी किंवा याला ट्रॅव्हल ड्युटी असं देखील एक नाव आहे बरं का. याला ट्रॅव्हलची ड्युटी ना, बऱ्यापैकी ट्रॅव्हल तुम्हाला करावं लागतं, म्हणून ही ट्रॅव्हल ड्युटी किंवा रनिंग ड्युटी याला जे आहे तर ते म्हटलं जातं. प्रत्यक्षात डायरेक्ट तुम्हाला फील्डवर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. म्हणून आता जर ज्यांना फक्त ऑफिस जॉब लागतो, शनिवार रविवार कंटिन्यू सुट्टी लागते, त्यांनी या जॉबसाठी प्रिफर नका करू मग. आणि या जॉबसाठी तुम्ही तयारी करू इच्छितात असिस्टंट लोको पायलट एएलपी साठी, तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातून सर्वप्रथम याच्या पीवायक्यू ची पायलट बॅच आपण सुरू केलेली. पीवायक्यू पायलट बॅच रेल्वेचे मागील 2025 आणि 24 मधील जे काही प्रश्न झालेले त्यांचे डिटेल एक्सप्लेनेशन, ज्याच्यामध्ये मॅथ, रिझनिंग, सायन्स असे सर्व असतील. आणि ही बॅच सध्या आपण फक्त ₹1 ठेवत आहोत 1000 विद्यार्थ्यांसाठी, कारण की महाराष्ट्रातील मुलांचा रेल्वेमध्ये टक्का वाढावा याच्यासाठी आपण ही बॅच अत्यंत कमी रुपीजमध्ये उपलब्ध करून देतोय. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्याला एनरोल करू शकतात. आणि सोबतच याची पूर्ण म्हणजे सर्व विषयांची तयारी करून घेण्यासाठी जी CBT 1 बॅच पण अवेलेबल आहे, ती पण तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. आता लक्षात घ्या, एएलपी हे पूर्णपणे ट्रॅव्हल बेस आहे. फिक्स ड्युटी टाइम नसतं. असं नाही की आज 9ला यायचंय, याला यायचंय. जेव्हा तुमच्या रोस्टरनुसार टायमिंग ठरेल त्या टायमिंगला तुम्हाला यावं लागतं. काही ट्रेन डिले असतात, काही ट्रेन टाइमवर असतात. त्या पद्धतीने ड्युटी रात्र दिवस कधी लागू शकते. असं नाही पाहिलं जाणार की उन्हाळा आहे, पाऊस आहे, ऊन वारा आहे, कोणत्याही हवामानात काम करावं लागेल. सामान्यतः लक्षात घ्या, ड्युटी टाइम तुमचा 8 ते 12 तास असतो. 8 ते 12 तास हा ड्युटी टाइम आहे. म्हणजे 8 वाजता यायचं नाही म्हणतोय, 8 घंटे ड्युटी करायची तुम्हाला, किंवा 12 तास तुम्हाला काम करावं लागणार आहे. मग हे 8 ते 12 तास सर तुम्ही असं कसं म्हणतात, काय असतं मित्रांनो? काही ट्रेन डिले होतात, काय होतात, तुम्हाला तिथंच थांबावं लागतं. असं नाही की तुम्हाला सोडून जाता येतं. जनरली हा टायमिंग सध्या 10 वर चालू आहे ऍव्हरेज, आणि रेल्वेचं असं म्हणणं आहे की आता आम्ही हा 8 वर करण्याचा प्रयत्न करू, आणि काही वेळेला हा 12 वर पण जे आहे तर तो जाऊन लागतो. ओके, आता लक्षात घ्या, रेल्वे ही 24 तास चालणारी सेवा आहे. रेल्वे काय बंद पडते, शनिवार रविवार रेल्वे सुट्टी असते असं नाही. म्हणजे तुम्हाला नाईटला काम करावं लागू शकतं. फक्त नाईटला जेव्हा काम करताना तेव्हा तुम्हाला एक NDA मिळतो, ज्याला म्हणतो नाईट ड्युटी अलाउन्स. म्हणजे नाईटला काम केल्यामुळे तुमचा पगार हा वाढत असतो. आता पगार किती असतो त्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. ओके, आता याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. आता तुम्ही राहतात नाशिकला, समजा मी आता एकदम सिंपल एक्झाम्पल पकडूया की नाशिक मुंबईला राहतात. चला, मुंबईला राहतात तुम्ही. आता मुंबईमधून तुम्ही एएलपी झालेला आहात, ट्रेन चालवतात. आता समजा तुम्ही इथं 10 तासाची ड्युटी केली आणि तुम्ही इथून दुसरीकडे गेले. समजा इथून तुम्ही पुण्याला गेले, मुंबईला गेले, अहमदाबादला गेले, दिल्लीला गेले. चला, दिल्लीला गेले. मग तिथं तुमची ड्युटी खतम झाली ना, मग तुम्हाला तिथं राहावं लागेल. मग जिथं तुमची राहण्याची सोय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 8 तास रेस्ट मिळतो मित्रांनो. 8 तास रेस्ट तुम्हाला तिथं 8 तास देतात की तुम्ही काहीच काम नका करू, आता थोडंसं मस्त आराम करा, काय दिल्ली फिरायचं फिरून 8 तास करतात. त्याच्यानंतर ही ट्रेन जर परत मुंबईला येणार असेल तर त्यावेळी ती मुंबईला येते. मग जेव्हा तुम्ही तुमच्या हेडक्वार्टरला येतात, याला म्हणतात हेडक्वार्टर, जिथं तुम्ही काम ऍक्च्युअली दररोज सुरू केलं, तिथं तुम्हाला 16 तास आराम मिळतो डायरेक्ट. मग किती? 16 तास आराम जो आहे तर तो मिळतो. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे इथं जर तुम्ही आले त्याच्यानंतर 16 तास तुम्हाला नवीन काम लावलं जात नाही, नवीन ट्रेन दिली जात नाही. तुम्ही जर इथून हेडक्वार्टर दुसऱ्या हेडक्वार्टरला गेले, त्याला आउटसाइड द हेडक्वार्टर म्हणतात, तर त्यावेळी तुम्हाला 8 तासाचा रेस्ट असतो. जेव्हा तुमचा हा 10 तास पकडून हे अशी जेव्हा 54 तास तुम्ही ड्युटी करताना, तर त्यावेळी 30 तास तुम्हाला रेस्ट दिला जातो खऱ्या अर्थाने. 30 तासानंतरच तुम्हाला ट्रेन हाताळलं जाऊ लागते. म्हणजे ट्रेन जे आहे तर ते देतात तुम्हाला. आलं लक्षात? आता हे रेस्ट आहे बरं का, हे याचा सुट्ट्यांची काही संबंध नाही. सुट्ट्या तर तुमच्या नॉर्मली ज्या 2 दिवस असतील रोस्टरनुसार तुमच्या ज्यावेळी सुट्ट्या येतील, म्हणजे सोमवार मंगळवार येऊ शकते, मंगळवार बुधवार येऊ शकते, कशी येऊ शकते ती भेटेल. हे रेस्ट कॅल्क्युलेशन हे वेगळं असतं. लक्षात घ्या, हे वेगळं त्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते असतं. एएलपीचं मुख्य काम काय असतं? एएलपी म्हणजे काय असतो? असिस्टंट असतो. कोणाला? लोको पायलटला. लोको पायलट हा तिथलं पद आहे जो खऱ्या अर्थाने ट्रेन चालवतो, त्याला तुम्ही असिस्ट करत असतात. लोको पायलटला सहाय्य करणारे पद आहे. प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये सिग्नल कॉलिंग, ट्रॅकवरील सिग्नल लक्षात ठेवणे,
लोको पायलटला सिग्नलची माहिती तुम्हाला द्यावी लागते. पुढचं आहे, जेव्हा ट्रेन चालू होण्याच्या आधी गेजेस मॉनिटरिंग करावं लागतं, म्हणजे इंजिनवरील प्रेशर, स्पीड, ब्रेक सिस्टीम, इलेक्ट्रिकल पॅरामीटर हे तुम्हाला तपासावे लागतात. ट्रेन सुटण्यापूर्वी ब्रेक, उपकरणे, सेफ्टी सिस्टीम इत्यादी सगळं तुम्हाला तपासावं लागतं. मुवमेंट ड्युटी म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, नंतर तिसऱ्या ठिकाणी, अशा प्रकारे ट्रायंग्युलर ड्युटी सुद्धा असू शकते. कधी ड्युटी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हेडक्वार्टरला जे आहे तर ते परतावे लागतं. अशा पद्धतीने असतात. नाईट शिफ्ट इथं कॉमन आहे, म्हणजे नाईट शिफ्ट काय खूप कमी लागते असं नाही. नाईट शिफ्ट लागते, रेल्वे 24 तास चालते म्हणून लाईट लागते. सोबत सणांच्या दिवशी पण काम असतं. दसरा, दिवाळी, होळी, इतर कुठलाही सण असो, ड्युटीचं तुमचं रोस्टर असतं, त्या पद्धतीने तुम्हाला ड्युटी लागत असते. परंतु रेल्वेमध्ये खूप चांगल्या पगाराची नोकरी आपण म्हणू शकतो. पगार किती असेल काय असेल एक डिटेल व्हिडिओ मी त्याच्यावर बनवतो. सुट्ट्यांवर मी व्हिडिओ बनवणार आहे, प्रमोशनवर मी व्हिडिओ बनवणार आहे, सगळ्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला हे चॅनेल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवायचे. आणि महाराष्ट्रातली मुलांचे टक्का वाढावा याच्यासाठी आपली PYQ पायलट बॅच आहे. तर माझी अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही याला नक्की जॉईन करा. फक्त 1 रुपयाच तुमची फीज असणार आहे. 25 आणि 24 चे सर्व प्रश्नपत्रिका याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये मिळतील. इव्हन दो त्याचे क्वेश्चन पेपर पण आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि ज्यांना वाटतं की मला पूर्ण LP तयारी करायची एकदम छान पद्धतीने CBT1 ची, कारण की CBT1 मध्ये आता 3च विषय राहिलेले आहेत, त्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, एक्झाम पॅटर्नचा खूप पास होणं सोपं झालेलं आहे आणि निकालामध्ये मोठा बदल झालेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की पाहू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.